प्रकरण 4 भौमितिक रचना. समरूप त्रिकोणाची रचना. प्रश्न आहे, त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 6 सेमी, AC बरोबर 4 सेमी आणि BC बरोबर 5 सेमी. तर या त्रिकोणाच्या संगत बाजूंशी 2:3 हे गुणोत्तर असणारा दुसरा समरूप त्रिकोण काढा. या ठिकाणी AB हा 6 सेमीचा रेषाखंड काढला. त्यानंतर AC हा 4 सेमीचा रेषाखंड काढला आणि BC हा 5 सेमीचा रेषाखंड काढला आणि त्रिकोण ABC तयार झाला. आता बाजू ABच्या खालच्या बाजूला कोन BAX हा लघुकोन करणारा किरण AX काढला. किरण AX वर A1, A2 आणि A3 हे समान अंतरावर बिंदू काढले. बिंदू A3 आणि B हा रेख जोडला. आता A3B या रेषाखंडाला समांतर असणारा आणि रेख AB ला B' या बिंदूमध्ये छेदणारा रेख A2B' काढला. त्यानंतर B', C' हा रेख BC ला समांतर असणारा आणि रेख AC ला C' मध्ये मिळणारा रेषाखंड काढला. त्रिकोण AB'C' हा इष्ट त्रिकोण तयार झाला. यानंतरचा प्रश्न, त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 7 सेमी, AC बरोबर 5 सेमी आणि BC बरोबर 6 सेमी. तर या त्रिकोणाच्या संगत बाजूंशी 7:5 हे गुणोत्तर असणाऱ्या बाजूंचा समरूप त्रिकोण काढा. या ठिकाणी रेख AB 7 सेमी, रेख AC 5 सेमी आणि रेख BC 6 सेमी याचा उपयोग करून त्रिकोण ABC काढला. यानंतर A या ठिकाणी लघुकोन BAX करणारा किरण AX रेख ABच्या खालील बाजूस काढला. आता गुणोत्तर आहे 7:5 म्हणून किरण AX वर A1, A2, A3 असे A7 पर्यंतचे समान अंतरावर बिंदू काढले. त्यानंतर A5B हा रेख जोडला कारण दिलेल्या गुणोत्तराचा छेद आहे 5. त्यानंतर A7B' हा A5B या रेषाखंडाला समांतर असणारा रेषाखंड काढला. त्यासाठी रेख AB पुढे वाढवली ती B' या ठिकाणापर्यंत. त्यानंतर B', C' हा रेख BC ला समांतर असणारा आणि जो ACच्या वाढवलेल्या भागात C' या ठिकाणी मिळतो असा रेषाखंड काढला. इष्ट त्रिकोण AB', तयार झाला. यानंतर वर्तुळाला स्पर्शिका काढणे. पहिला प्रश्न, बिंदू P हे केंद्र आणि 3.4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा. वर्तुळावर कोणताही एक बिंदू R घ्या आणि त्या बिंदूतून जाणारी वर्तुळाची स्पर्शिका काढा. ही आहे कच्ची आकृती म्हणजेच विश्लेषक आकृती. आता बिंदू P हे केंद्र आणि त्रिज्या 3.4 सेमी घेऊन वर्तुळ काढलं. वर्तुळावर R हा कोणताही एक बिंदू घेऊन किरण PR काढला. R वरती कंपास ठेवून त्याच्या दोन्ही बाजूला छेद केले आणि हा जो नवीन रेषाखंड तयार झालाय या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी कंपास ठेवून वर खाली चाप मारले आणि अंतर न बदलता या ठिकाणी कंपास ठेवून त्या चापांना छेदणारे 2 चाप काढली. या छेदनबिंदूमधून जाणारी तसंच R मधून जाणारी
ही रेषा म्हणजे वर्तुळाची स्पर्शिका. आता यानंतर बघूया वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळावरच्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे. प्रश्न आहे 3.5 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा. त्यावर कोणताही एक बिंदू के घ्या. के बिंदूतून जाणारी वर्तुळाची स्पर्शिका ही वर्तुळ केंद्राचा वापर न करता काढा. ही आहे विश्लेषक आकृती. पहिल्यांदा 3.5 सेमीचं वर्तुळ काढलं. त्यावर के बिंदू घेतला आणि योग्य लांबीची जीवा के एल काढली. के आणि एल व्यतिरिक्त एकांतर वर्तुळ कंस के एक्स एल यावर दुसरा एक बिंदू एम घेतला. रेख एम के आणि रेख एल एम जोडले. त्रिकोण एल एम के तयार झाला. आता रेख एल के ही भुजा आणि के हा शिरोबिंदू यांचा उपयोग करून कोन एल एम के एवढा कोन करणारा किरण के एन काढा. त्यासाठी या ठिकाणी कंपास ठेवून या ठिकाणी चाप मारा. या ठिकाणी कंपास ठेवून एक चाप मारा आणि अंतर न बदलता या ठिकाणी कंपास ठेवून या ठिकाणी चाप मारा. किरण के एन ला समाविष्ट करणारी रेषा म्हणजे इष्टस्पर्शिका आहे. यानंतरची रचना म्हणजे वर्तुळाबाहेरच्या दिलेल्या बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढणे. प्रश्न आहे वर्तुळ केंद्र ओ आणि त्रिज्या 3.3 सेमी घेऊन वर्तुळ काढा. बिंदू ए असा आहे की OA हे अंतर बरोबर 7.5 सेमी. बिंदू ए मधून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा. ही आहे विश्लेषक आकृती. आता बिंदू ओ हे केंद्र आणि 3.3 सेमी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. बिंदू ओ पासून 7.5 सेमी अंतरावर बिंदू ए घ्या. आता ए वरती कंपास ठेवून या रेषाखंडाच्या अंदाजे निम्म्याहून जास्त अंतर घेऊन वर आणि खाली चाप मारा. त्यानंतर अंतर न बदलता ओ वरती कंपास ठेवून या चापांना छेदणारे 2 चाप काढा. या दोनही छेदन बिंदूतून जाणारी रेषा म्हणजे रेख OA चा लंब दुभाजक आणि म्हणून एम हा रेख OA चा मध्यबिंदू. आता एम हे केंद्र आणि AM ही त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. हे वर्तुळ वर्तुळाला P आणि Q अशा 2 बिंदूंमध्ये छेदते. आता रेषा AP आणि रेषा AQ काढा. या आहेत वर्तुळाच्या स्पर्शिका. आणि रेख AP बरोबर रेख AQ कारण वर्तुळाबाहेरच्या बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिकांचे स्पर्शिकाखंड एकरूप असतात.